कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता वळूयात थोड्या झणझणीत आणि मजेदार अशा बातम्यांकडे जे आपण येत आहेत मुंबई मॅन्शन कडून। पहिली बातमी आहे उडत उडत आली आहे वादळासारखी। आता वादळ म्हटल्यावर तुम्हाला कळत असेल की पवन म्हणलं। आता पवन पहिल्या आठवड्यात बोललाच नव्हता आणि आता एवढं तिसऱ्या आठवड्यात एवढं बोलतोय की ऐश्वर्याला बोलूच देत नाही। आणि आता काल एवढं हे म्हणला की ऐश्वर्याला पोत्यात बांधून फेकून देऊ। हे नेमकं काय कळनाच झाले। दुसरी बातमी आहे शत्रुघ्न बद्दल। शत्रुघ्न एकच गोष्ट 4, 5, 6 वेळा बोलतो। आमची विनंती आहे की एकाच टिपऱ्यात बोलून टाकावं। खूपच छान बोलला। मध्ये टेलिप्रॉम्प्टर कडे बघत होता हा पण तेव्हा मी असं झालं की ऋषिकेश बघायचं नाही आपल्याला बाळ। महाराष्ट्रात सध्या झी मराठी प्रस्तुत चल भावा सिटेट या या शोचे चर्चा ह्या शोचे चार्जर वाढत चालले आहेत। भरलेले ब्रेडचे पॅकेट किचनच्या डस्टबिन मध्ये सापडले आहे। काय आहे या मागचं रहस्य? दुसरी बातमी, अक्षता आणि क्रिशच्या एलिमिनेशन नंतर मुंबई मॅन्शन मध्ये असलेल्या बावळा गँग मध्ये थरकाप उडालाय। स्वतःच्या स्वार्थासाठी कावळा गँग सोबत जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न। हे नेमकं कळलंच नाही बावळा गँग आणि कावळा गँग। अरे बावळा गँगच्या नादाला लागून बघा मग कळेल तुम्हाला। आणि ते गँगच्या नादाला लागू ना, फक्त माझ्या नादाला लागा मग सांगतो। घेऊन आलो आहे एक नवीन विषय जो आहे थोडा गंभीर, थोडा इमोशनल आणि अविस्मरणीय। म्हणजेच आपलं पहिलं प्रेम। काय असतं आपलं पहिलं प्रेम? खरंच लोक विसरतात का आपल्या पहिल्या प्रेमाला? तर चला बघू आपल्या मुंबई सिटीत काय म्हणणं आहे लोकांचं या पहिल्या प्रेमाबाबत। इंटरेस्टच नाही प्रेम मध्ये। इंटरेस्ट नाही असं का? ओनली फोकस ऑन गोल्स। पहिले प्रेम तर नाही झालेलं कारण आणि आता अजूनपर्यंत मी पण अनमॅरिड आहे। बोला। इकडे लोक प्रेमाबद्दल बोलायला सुद्धा लाजतात। आपने कभी पहले प्यार किया? नहीं। तुमने? हाँ। कब से हुए आपसे प्यार? 8th क्लास से। फिर बाद में? उसके बाद हमारा 12th में ब्रेकअप हो गया क्योंकि उसको अपने करियर पे फोकस करना था। आपल्याला भरपूर लोकांशी बोलणं झालेलं या धगधगत्या सिटीत, या बिझी सिटीत की नेमकं पहिलं प्रेम काय असतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।